शुभ सकाळ सर्वांना. तर आपण आपल्या चॅनेलवर गजानन महाराज विजय ग्रंथ सिरीज चालू करत आहोत. तरी सर्व बंधू भगिनींनी या सिरीजचा लाभ घ्यावा. जसं की आपण श्रीपाद श्रीवल्लभांची चरित्रामृत सिरीज चालू केली होती, त्यामध्ये आपण बघितले की संपूर्ण दत्ततत्व हे एकच आहे. मग त्यात गजानन महाराज आले किंवा श्री स्वामी समर्थ महाराज आले किंवा आपले साईबाबा आले, संपूर्ण दत्ततत्व मूळ एकच आहे. तर आता आपण गजानन महाराज विजय ग्रंथ ही सिरीज चालू करत आहोत. तरी सर्व बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा. तर जय गजानन, गणगण गणात बोते. श्री गजानन विजय ग्रंथ श्री गजानन महाराजांच्या प्राकट्याची कथा. 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 30 वर्षाच्या तरुणाच्या रूपात महाराज प्रकट झाले. जिथे ते गणगण गणात बोते असे नामस्मरण करीत होते. संत कवी दासगणू महाराजांनी रचलेल्या या अध्यायात शेगावमध्ये महाराजांच्या श्री बंकटलाल अग्रवाल यांना देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळ्यातील अन्न वेचीत खाताना एक पुरुष दिसला. त्याच्या तेजस्वी रूपात भगवंताचा अंश पाहून त्यांनी स्वतःला गणगण गणात बोते या मंत्रात दंग राहून प्रकट केले आणि गाईगुरांच्या ठिकाणी ते पाणी पित असत. तर याचा सारांश असा की भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराजांनी अवतार घेतला होता. गणगण गणात बोते.